नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील सद्भावना वंदे मातरम मंडळातर्फे एकता उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 33व्या वर्षामध्ये 61व्या वेळी या कार्यक्रमाचं आयोजन सद्भावना तिरंगा बंगला येथे करण्यात येणार आहे. या अंतर्गत 24 ते 26 जानेवारी दरम्यान सद्भावना केंद्रातून तिरंगा, वस्तू आणि मिठाईचं वितरण करण्यात येणार आहे. तसंच अमेरिकेमध्ये 50 वर्षापासून स्थित असलेले इंजिनियर तसंच भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण देणाऱ्या शिशु भारती शाळेचे सहसंस्थापक दिलीप गांधी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिन उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. तसंच सद्भावना तिरंगा केंद्रावर 3.5-4 फूटची फायबरची भारतमाता मूर्ती उपलब्ध असून मिठाई केंद्रावर ड्रायफ्रूट तिरंगा बर्फी, केशर लाडू, ड्रायफ्रूट मसाला, बालुशाही मसाला, शेव डाळ हे मिळणार आहेत. तसंच तिरंगा केंद्रावर देशाचे प्रतीक असणारे डायमंड तिरंगा अंगठी, बॅचेस, आकर्षक क्रॉस, पितळी तिरंगा, अशोक स्तंभ, घड्याळ, नकाशा असे विविध प्रकारचे टेबलावरचे तिरंगा, हातातले कापडी तिरंगा या वस्तू उपलब्ध आहेत. 26 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचं पूजन करून या उत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसंच 28 ते 30 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय उत्सवाचे देशप्रेमाचे लाडू, तिरंगा बर्फी ही आश्रमशाळा, कॉलनीतील घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, वॉचमन, भाजी मार्केट तसंच सद्भावना कार्यामध्ये मदत करणाऱ्यांना दिलीप गांधी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी मंडपामध्ये, तिरंगा मंडपामध्ये सद्भावना तिरंगा केंद्र आणि सद्भावना मिठाई केंद्र चालू आहे आणि ते 24 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत चालू आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. या पत्रकार परिषदेस दिव्यकांत गांधी यांच्या समवेत ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सौ सोना श्रुती, स्नेहा गांधी, रूपा पारेख, नारायण छाबरिया, प्रकाश लोढा, राकेश मालू, गणेश खेडकर आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.